मित्रांनो, आज थोडा आरामाचा दिवस होता. विचार केला की भरपूर दिवसानंतर मिळालेल्या या संधीचा फायदा घेऊ. पण तेवढ्यात दाराखालून एक संकट आलं. मित्रांनो, आज थोडा आरामाचा दिवस होता. विचार केला की भरपूर दिवसानंतर मिळालेल्या या संधीचा फायदा घेऊ. पण तेवढ्यात दाराखालून एक संकट आलं. ते होतं आपलं विजेचं बिल. आता तुम्ही म्हणाल की विजेच्या बिलाला एवढं घाबरण्यासारखं काय? ते तर दर महिन्याला येतं ना. मला मान्य आहे, विजेचं बिल हे दर महिन्याला येतं. पण या महिन्याला खूपच जास्त आलंय. किती? एक अंदाज लाव बरं. चला जाऊ द्या, मीच सांगतो. आमचं विजेचं बिल आलंय 5,730 रुपये. सुन के शॉक लगा ना. मला पण असाच शॉक लागला. पहिल्यांदा हे बिल बघितल्यावर मला असं वाटलं की महावितरणने एखाद्या छोट्या कारखान्याचं बिल मला पाठवलंय का काय. पण जेव्हा मी नीट तपास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की मागच्या महिन्याचं 2400 रुपये आलेलं विजेचं बिल मी भरलं नव्हतं. ते या महिन्याच्या 3500 रुपयामध्ये ॲड होऊन आलं. मागच्या महिन्याचे 2400, ह्या महिन्याचे 3500, असं एकत्रित असं 5,700 रुपयाचं बिल मला आलेलं आहे. आता तुम्ही म्हणाल की मागच्या महिन्याचं बिल मी का नाही भरलं? तर त्याचं कारण असं की मागच्या महिन्यात माझा मुलगा आजारी होता. त्याच्या दवाखान्याचा खर्च मला जवळपास 22,500 रुपये आला. तर त्यामुळे माझ्याकडे असलेले सगळे पैसे संपले आणि मी वीज बिल भरू शकलो नाही. आणि ते न भरलेलं बिल आणि ह्या महिन्याचं बिल असं टोटल म्हणून 5,730 रुपये बिल आलं. पण तरीसुद्धा एक छोट्या परिवाराचं जे 1 BHK फ्लॅटमध्ये राहतात, ज्यांच्याकडे 65 इंची LED TV नाही आहे, AC नाही आहे, 3500 रुपये बिल हे खूप जास्तच झालं ना. आणि जेव्हा मी नीट तपास केला तेव्हा माझ्या लक्षात आलं की यामागचे खरे गुन्हेगार कोण आहेत. सांगू? पहिला गुन्हेगार म्हणजे महावितरण. गेल्या काही वर्षांपासून महावितरणाने विजेच्या युनिटचे दर खूप जास्त वाढवलेले आहेत. एक काळ होता जेव्हा 6-7 रुपये युनिट चालायचं. आता 100चे वर गेलं तर 10.5, 11, 13.5 रुपये युनिटप्रमाणे चालून जातं. आणि हे खूप जास्त आहे. आणि दुसरा गुन्हेगार म्हणजे एप्रिल, मे आणि जून. मित्रांनो, एप्रिल, मे आणि जून या 3 महिन्यामध्ये आमच्या प्रदेशाकडे म्हणजेच खानदेश, ज्या ठिकाणी मी राहतो, पारा हा 45 डिग्रीच्या वरच राहतो. खाली यायला तयारच होत नाही. आणि त्याचमुळे माझ्या बायकोचं, माझ्या लहान मुलाचं या कडक उन्हापासून बचाव करण्यासाठी कूलर आणि विजेचे पंखे हे चालू ठेवावेच लागले. आणि त्यात मला काहीही अडचण वाटत नाही, कारण आपण पैसे कमवतो कोणासाठी? त्यांच्यासाठी ना. असं मी स्वतःला समजवलं बरं. पर इतना बड़ा बिल देख के फट तो मेरी भी बहुत रही थी, पर फिर भी मैंने जैसे तैसे करके बिजली का बिल भर दिया. पण आता मी काळजी घेणार. विनाकारण चालत असलेले पंखे, कूलर, लाईट्स मी बंद करणार. कारण वीज ही आपल्या सोयीसाठी आहे, वाया घालण्यासाठी नाही. मित्रांनो, तुम्हाला माझा हा व्लॉग आवडला असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब